अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर येणाऱ्या 31 मार्च 2025 ला आपल्या सर्व स्वामी भक्तांचा आवडता दिवस तो म्हणजे स्वामी प्रकट दिन येतोय। स्वामी प्रकट दिन हा आपल्या स्वामी भक्तांसाठी एखाद्या सोहळ्यापेक्षा कमी दिवस नाही। आपले स्वामी महाराज आपल्याला कायम न मागता सुद्धा काही ना काहीतरी देतच असतात। प्रत्येक आपल्या दुःखाच्या अडचणीच्या काळात ते आपल्या पाठीशी ठामपणे उभे असतात। जरी आपण त्यांचं नाव घेतलं नाही घेतलं तरी सुद्धा ते आपल्या प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून येत असतात। स्वामी आपल्या सदैव पाठीशी उभे आहेत ही एक फक्त प्रेरणाच आपल्याला जगण्याची नवी उमेद देते। एखाद्या संकटातून बाहेर येण्यासाठी फक्त एवढं पुरेसं असतं की काही होऊ दे, स्वामींवरती सोडले, माझे स्वामी आहेत ना, स्वामी मला याच्यातून बरोबर बाहेर काढणार, मार्ग दाखवणार, हा जो विश्वास आहे हा प्रत्येक स्वामी भक्तांना आहेच। तर स्वामी आपल्याला सर्व काही देत असतात, न मागता सुद्धा ते आपल्या पाठीशी एखाद्या वडिलांप्रमाणे आईप्रमाणे उभे असतात। तर स्वामींचा प्रकट दिनाचा जो सोहळा आहे तो आपल्याला प्रत्येकाला साजरा करायचा आहे। स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आपण काय काय सेवा करू शकतो। आपण प्रत्येक जण नित्य सेवा करतो किंवा जेवढी काही कोणाला स्वामींची सेवा करता येईल ती आपण वर्षभर करतच असतो। नाही जमलं तर नामस्मरण तरी मात्र आपण करत असतो। परंतु आता जर प्रकट दिन येत आहे तर त्यानिमित्त स्वामी आपल्या कायम पाठीशी उभे असतात। मग त्या निमित्तानं आपल्याकडून सुद्धा काहीतरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून स्वामींची सेवा व्हावी याच हेतूनं फक्त आपल्याला ही सेवा करायची आहे की आपण काहीतरी स्वामींसाठी देणं लागतो। ते आपल्या पाठीशी उभे असतात, ते आपलं सगळं ऐकतात। मग स्वामींसाठी आपण फक्त थोडासा वेळ आपल्याला काढायचा आहे। आपण प्रापंचिक माणसं आहोत, प्रत्येकाला सेवेसाठी वेळ देता येणं पण शक्य होत नाही, परंतु जेवढं काही तुम्हाला जमेल तेवढी सेवा या प्रकट दिनापर्यंत अवश्य करा। आता त्यातल्या सगळ्यात महत्त्वाची सेवा ती कोणती तर स्वामी महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृत ही जी पोथी येते त्यामध्ये 21 अध्याय दिलेले आहेत। हा अक्षरशः स्वामी महाराजांचा आत्मा समजला जातो। यामध्ये स्वामींच्या लीला, स्वामी अक्कलकोटात कसे आले, स्वामींनी काय काय केलं हे सगळ्याचं वर्णन जेवढं जमेल तेवढं सगळं 21 अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। तर या सारामृताचं आपल्याला पारायण करायचं आहे। हे पारायण आपल्याला 21 दिवसांचं करायचं आहे, म्हणजे 21 दिवसांची सेवा करायची आहे। आता या पोथीमध्ये 21 अध्याय दिलेले असतात। आपण रोज नित्यसेवेमध्ये यातले 3 अध्याय वाचत असतो, म्हणजे 7 दिवसात आपण एक पारायण करतो। परंतु स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला याचं 21 पारायण करायचे, म्हणजे 21 दिवस आपल्याला 21 अध्याय वाचायचे आहेत। म्हणजे रोज तुम्हाला 1 ते 21 म्हणजे संपूर्ण पोथी तुम्हाला एकाच दिवशी वाचायची आहे। असं सलग 21 दिवस सेवा करायची। मग ह्या सेवेला कधीपासून बसाल तर 11 मार्च 2025 ला तुम्ही जर या सेवेला बसलात तर 31 मार्च 2025 म्हणजेच स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी तुमचे 21 अध्यायांचं पारायण पूर्ण होतं। पुन्हा सांगते, या पोथीमध्ये 21 अध्याय दिलेले असतात। रोज तुम्हाला यातले 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत। असं 21 दिवस तुम्हाला सलग सेवा करायची आहे, म्हणजे तुमची 21 दिवसांची सेवा, 21 दिवसांचं पारायण इथे पूर्ण होतं। हे पारायण संकल्पयुक्त करायचं आहे, म्हणून पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही सेवेला बसाल, आपली नित्य पूजा झाली, देवाची पूजा वगैरे झाली की स्वामींसमोर आपल्याला बसायचं आहे। पहिल्याच दिवशी संकल्प सोडायचा आहे। संकल्प कसा सोडायचा हा प्रत्येकाला माहिती आहे। एक ताम्हण घ्या, हातामध्ये थोडंसं पाणी घ्या, अक्षता, एखादं फूल, आपलं नाव सांगायचं, आपलं गोत्र सांगायचं, स्वामींना सांगायचं की मी तुमच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा आजपासून सुरुवात करते, ती सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या। मनातली जर काही इच्छा असेल तर ती इच्छा सांगायची आणि मग हे पाणी आपल्याला ताम्हणात सोडायचं आहे। हे पाणी नंतर तुळशी व्यतिरिक्त बाकीच्या कोणत्याही झाडांना तुम्ही घालू शकता। हा संकल्प आपल्याला फक्त आणि फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे। जर तुम्हाला सकाळी जमत असेल पोथी वाचायला तर सकाळी वाचा, संध्याकाळी वाचायला जमत असेल तर संध्याकाळी वाचा। स्वामी महाराजांची कोणतीही सेवा आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकतो। त्याच्यासाठी कडक नियम, अटी अशा काही नाही आहेत। स्वामींना भक्ताने केलेली कोणतीही सेवा कशीही केली तरी ती मान्यच असते। फक्त दुपारी जो 12 ते 12:30 हा जो वेळ आहे त्या वेळेत फक्त सेवेला बसू नका, कारण ती जी वेळ आहे ती दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते। त्यामुळे फक्त तेवढा अर्धा तास तुम्हाला सेवा करायची नाही आहे। बाकी दिवसभरामध्ये तुम्ही ही सेवा कधीही करू शकता। जर तुम्ही वर्किंग वुमन असाल, घरात जर कामं असतील, लहान मुलं असतील तर तुमच्या सोयीप्रमाणे जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही सेवेला बसू शकता। त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृताचं आपल्याला 21 अध्यायांचं पारायण करायचंच आहे। अजून तुम्ही काय सेवा करू शकता
तर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा आपल्याला 11 माळ जप करायचे आणि त्याचबरोबरीने 11 वेळा किंवा 21 वेळा तारक मंत्राचं रोज पठण सुद्धा करायचं आहे। म्हणजे सारामृत तुम्ही एकदा वाचा, एका वेळेत वाचा आणि मग 11 माळ जप आणि तारक मंत्राचं पठण तुम्ही एका वेळेत केलं तरीही चालेल, काही हरकत नाही आहे। जसं तुम्हाला जमेल तशी तुम्ही ही सेवा करायची आहे। ही एवढी साधी आणि सोपी सेवा जी आहे ती तुम्हाला या प्रकट दिनापर्यंत करायची आहे। 11 मार्चला जर सेवेला बसला तर 31 मार्चपर्यंत तुमची ही सेवा पूर्ण होऊन जाते। मध्येच जर मासिक पाळी आली, सुवेर आला, सुतक आलं तर मग अशा वेळी काय करायचं? अशा वेळी ही आपल्याला सेवा स्किप करायची आहे। तेवढे दिवस आपल्याला ती सेवा करायची नाही आहे। पुढे तुम्ही पुन्हा ही सेवा कंटिन्यू करू शकता। जर तुम्हाला आता आपल्याला बाकी तर सुवेर सुतकचा अंदाज येत नाही, परंतु मासिक पाळीचा प्रत्येकाला अंदाज असतो। जर तसं असेल तर तेवढे 5 दिवस ती आपल्याला सेवा करायची नाही आहे, तर त्यामुळे तुम्ही मग ते 5 दिवस तुम्ही आधीपासून सेवेला सुरुवात केली तरीही चालेल किंवा एकाच दिवशी तुम्ही 2 पारायण 3 पारायण जसं जमेल तसं कसंही करू शकता, जसं तुम्हाला पॉसिबल होईल तसं। फक्त 31 मार्चला आपली 21 पारायणं जी आहेत ती पूर्ण झाली पाहिजेत। मग तुम्ही दिवसभरामध्ये 2 करू शकता, 3 करू शकता, 4 करू शकता, जसं तुम्हाला पारायण करता येईल तसं तुम्ही करू शकता। म्हणजेच काय तर 1 ते 21 अध्यायांचे एक पारायण एकाच दिवशी करा असं नाही आहे, तर एका दिवसात 2 पारायणसुद्धा तुम्ही करू शकता। जसं तुम्हाला जमेल तसं तुम्हाला 21 पारायणं मात्र प्रकट दिनापर्यंत पूर्ण करायचे आहेत। त्याचप्रमाणे 11 माळ जपचं सुद्धा आणि 11 वेळा किंवा 21 वेळा तारक मंत्राचं सुद्धा आपल्याला जसं तुम्हाला जमेल तसा वेळ देऊन तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे। प्रकट दिनाच्या दिवशी तुमची फक्त ही संपूर्ण सेवा झाली पाहिजे। त्या संकल्प तुम्ही पहिल्या दिवशी करणार आहात, त्याच दिवशी तुम्हाला सकाळी मठात जाऊन किंवा स्वामींच्या केंद्रात जाऊन किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन एखादा नारळ, खडीसाखर आणि एखादं फूल न्यायचं आहे आणि फक्त मठात सांगायचं आहे की मी या सेवेला सुरुवात करतोय, तर माझ्याकडून ही सेवा स्वामी महाराज निर्विघ्नपणे पार पाडून घ्या। आतापर्यंत माझ्या जसे पाठीशी उभे आहात तसेच माझ्या कायम पाठीशी उभे राहा आणि मग आपल्याला हे नारळ, खडीसाखर, फूल जे आहे ते तिथेच ठेवून घरी यायचे। जर जवळपास मंदिर वगैरे नसेल तर नाही हे केलं तरीही चालेल, फक्त घरच्या घरी संकल्प मात्र पहिल्या दिवशी अवश्य करा। आता ही संकल्पयुक्त सेवा आहे। संकल्पयुक्त सेवा असल्यामुळे तुम्हाला 21 दिवस घरात मात्र नॉनव्हेज पूर्णतः बंद ठेवायचं आहे आणि मद्यपान पूर्णतः बंद ठेवायचं आहे। त्याचबरोबर गुरुवारी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालनसुद्धा करायचं आहे। स्वामी महाराजांच्या पारायणामध्ये तुम्ही कांदा, लसूण खाऊ शकता। जे आपण गुरुचैत्र पारायणाला नियम अटी पाळतो ते आपल्याला स्वामीचैत्र सारामृताच्या पारायणाला पाळायची गरज नाही। फक्त मांसाहार आणि मद्यपान फक्त 21 दिवस पूर्णतः बंद ठेवायचे। जो कोण सेवा करतोय त्यांनी खाऊच नका, पण मी म्हणेन की घरातल्या इतरही व्यक्तींनी नाही खाल्लं तरीही चालेल, कारण जो सेवा करतो तो फक्त स्वतःसाठी सेवा करत नाही, तो आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी, संपूर्ण परिवारासाठी करत असतो। त्यामुळे आपल्याकडून सुद्धा काहीतरी सेवा नाही होत आहे तर किमान यावर तरी निर्बंध अवश्य ठेवा, पण मात्र सेवा करणाऱ्याने मांसाहार आणि मद्यपान अजिबात करू नका। ही सेवा कोणीही करू शकतं, स्त्री, पुरुष किंवा कॉलेजला जाणाऱ्या, शाळेत जाणाऱ्या, कोण मुलगा, मुलगी, विधवा स्त्री कोणीही या सेवेला बसू शकतं। आता हे पारायण करताना तुम्हाला वेगळ्या मांडणीची अशी गरज नाही की पाठ मांडून त्याच्यावरती आपल्याला ग्रंथाची वगैरे वेगळी मांडणी करायची गरज नाही। जर तुम्हाला मांडायची असेल मांडणी जशी आपण गुरुचैत्राच्या पारायणाला करतो तशी तुम्ही मांडणी केली तरीही चालेल, परंतु याच्यासाठी कंपल्सरी नाही आहे। तुम्ही फक्त देवघरात तुमच्या स्वामी महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसा आणि मग या सेवेला सुरुवात करा। वेगळ्या मांडणीची गरज नाही। बसताना दिवाबत्ती अवश्य लावा आणि मग बसा, धूप लावा, जेणेकरून घरातलं वातावरण पूर्णतः पॉझिटिव्ह राहील। त्याचबरोबर घरामध्ये शक्यतो 21 दिवस वाद विवाद, क्लेश जेही काही होईल तेवढं टाळता येणं, जेवढं तुम्हाला जमेल तेवढं अवश्य टाळा। ही सेवा करताना तुम्हाला नित्यसेवासुद्धा एका साईडला चालूच ठेवायची आहे, ती मात्र आपल्याला बंद करायची नाही आहे। नित्यसेवासुद्धा आणि ही सेवासुद्धा तुम्हाला करायची आहे। आता आपण प्रापंचिक माणसं आहोत, नोकरीला जाणाऱ्या स्त्रिया असतील, पुरुष असतील, तर प्रत्येकाला मनात इच्छा असेल की मला सेवेला बसायचं आहे, पण जर तरी जमत नसेल मग अशा वेळी तुम्ही काय कराल तर फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण तर मात्र करू शकता, कारण नामस्मरण हे एक शस्त्र मानलं जातं। नामस्मरणासाठी काहीच नियम अटी नाही आहेत, ते तुम्ही कधीही करू शकता, कुठेही करू शकता। ट्रॅव्हलिंग करताना, स्वयंपाक करताना, तुम्ही कुठे जाता येता, बाहेर जाताना येताना, घरामध्ये तुम्ही कोणतंही काम करत असलात, ऑफिसमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ असतो कधी तरीसुद्धा तुम्ही नामस्मरण मात्र कधीही करू शकता। त्याला काळ वेळ असं बंधन नाही आहे। जसं तुम्हाला जमेल तसं श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप नामस्मरण मात्र तुम्ही दिवसभर कधीही कुठेही करू शकता. काहीच जर सेवा करता आली नाही तर फक्त स्वामींचं नाव घेतलं तरीही चालेल, कारण स्वामी कधीच म्हणत नाहीत की माझी सेवा कर तरच मी तुला फळ देईन, तरच मी तुझ्या पाठीशी उभे राहीन. कारण कधीसुद्धा कोणतीसुद्धा सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा सेवा केल्यामुळे काय होतं तर प्रथम आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते. आणि एखादी पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये, आपल्या स्वतःमध्ये जर आणायची असेल तर कधीसुद्धा कोणतीसुद्धा, मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही फक्त स्वामींची सेवा करा, कोणत्याही देवाची ज्यांना तुम्ही मानत असाल कुठल्याही देवाची सेवा करायला सुरुवात करा. मग मंत्र जाप असतील, नामस्मरण असेल, काही करा. बघा, जेव्हा आपण देवाची आध्यात्मिक भक्ती जेव्हा वाढवतो तेव्हा आपल्या घरामध्ये, आपल्या स्वतःमध्ये खूप पॉझिटिव्हिटी येते. आणि यासाठी काहीतरी मिळावं या हेतूने कोणतीही सेवा न करता आपल्या घरामध्ये आणि स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी यावी यासाठी कोणतीसुद्धा सेवा अवश्य करावी. आणि सेवा करताना आपल्या देवावरती, आपल्या स्वामींवरती 100% विश्वास हवा की मी सेवा केल्यामुळे माझं वाईट तर कधीच होणार नाही आहे, झालं तर चांगलंच होणार आहे, त्याच्यामुळे मी ही सेवेला सुरुवात करतो आहे किंवा मी सेवा करणार आहे. तर फक्त स्वामींवरती, आपल्या देवावरती 100% विश्वास ठेवा आणि मगच कोणत्याही सेवेला सुरुवात करा. बघा, तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह फरक लवकरात लवकर जाणवायला सुरुवात होते. त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता जाणवत असेल, लहान मुलांची चिडचिड होत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा अजून काही घरामध्ये कोणाचे वादविवाद होत असतील तर स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत ही सेवा अवश्य करून बघा. काहीतरी थोडाफार का होईना पण तुमच्या घरामध्ये, तुमच्या घरातल्या व्यक्तींमध्ये पॉझिटिव्ह बदल व्हायला नक्की मदत होईल. आणि ही सेवा आतापर्यंत कोणी केली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील, जर काही तुम्हाला विचारायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा, मी तुम्हाला त्याची उत्तरं अवश्य देईन. तर प्रत्येकाने ही सेवा अवश्य करून बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथेच थांबते, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.